सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. मिताली 11-8085 अरुणजी राऊत बाळाशेठ कांबरे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला श्याम देशमुख सर यांचा मास्टर 7900. मॅचला होईल सुरुवात या इको कॉमेंट्री बॉक्स मधून. पहिलं सत्र व्हॉइस ऑफ डोंबिवली प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं मुजार्पण करून पालकपर्यंत प्रीमियर लीग पर्व 5वा आणि शेवटचा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. आणि आपण बघतोय की सुपर 8 मधील दुसरा सामना इथे सुरू झालेला आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर मिताली 11 या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि एक सगळ्यात मोठा धक्का लागलाय मिताली 11 या संघाला. ज्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी खांद्यावर घेतली होती त्या बॅट्समनला मात्र पहिल्याच चेंडूवर गारद केलंय आणि आता मात्र पूर्ण संघाची जबाबदारी वाढली आहे. कारण मात्र काल आपण बघितलं अशा मुवमेंटला कौनिनने बॅटिंग केली होती जेव्हा करण धुळेसारखा फलंदाज बाद झाला, कल्पेसारखा फलंदाज बाद झाला होता. आणि अशा मुवमेंटला ज्या मुवमेंटला किंवा ज्या क्षणाला मात्र संघाला गरज असताना कौनने फलंदाजी केली, कौनने मात्र भार सांभाळला होता पण तो बाद झालाय. त्यामुळे आता बाकीच्या बॅट्समनवर जबाबदारी वाढलेली आहे. न्यू बॅट्समन याच्या आतमध्ये कल्पेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. 0 धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय तो मिताली 11 या संघाला. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो म्हणजेच अंकित. नेक्स्ट बॉल शॉट ऑफ लेंथ आहे. चेंडू उंच गेलाय. वॉट अ शॉट. पहिल्या विकेटचं उत्तर ताबडतोब पुढच्या चेंडूवर कल्पेशने दाखवून दिलंय माझ्या मनगडात किती ताकद आहे. षटकार. कल्पेश अत्यंत धोकादायक ठरू शकतो कारण कालचा दिवसातले 2 सामने एकही धावसंख्या न नोंदवता कल्पेश बाद झाला होता आणि त्याचं फ्रस्ट्रेशन पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. षटकाराने खातं उघडलं संघाचं आणि स्वतः सुद्धा. 6 धावसंख्या 1 गडी बाद. चेंडू हवेमध्ये आहे. चांगला फटका ओव्हर द मिड ऑफ. क्षेत्रक्षक काय डीप मध्ये चेंडू कव्हर करतो पर्यंत मिळते एकच जाऊया चेंडूवर आणि स्ट्राईक रोटेट झाले. या संघाचा अत्यंत महत्वाचा एक आयकॉन खेळाडू स्ट्राईक एंडला येतो तो करण धुळे. 7 लॉस ऑफ 1. गतवर्षी मास्टर 11 या संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं होतं करण धुळेने मास्टर 7900. पण आता मात्र त्या संघाच्याच विरुद्ध इथे मिताली 11 संघाच्या माध्यमातून या संघाला तो रिप्रेझेंट करतोय PPL मध्ये. पालकमंत्री प्रीमियर लीग सीझन 5 फर्स्ट टाइम ऑन स्ट्राइक. राउंड विकेट आता मात्र मारा करेल. ट्रॅक चेंज केलाय तो अंकित राऊत कानूर बॉईज. 7 लॉस ऑफ 1. आता मात्र खूप मोठी जबाबदारी आहे खांद्यावर कल्पेश आणि करणच्या. डबल के. हो 3ही के होते. कट करायचा प्रयत्न चेस केलाय अवे फ्रॉम द बॉडी. खूप लांब चेंडू. आउटस्विंग खूप सुंदर होता पण दिशेवर नियंत्रण नाहीये, पट्टप्प्यावर नियंत्रण नाहीये. इट इज वाईट बॉल. इट्स 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धाव फलकावर. लॉस ऑफ 1 विकेट. पालकमंत्री प्रीमियर लीग सीझन 5. कालच्या दिवसापासून आम्ही याच गोष्टीचा उल्लेख करतोय की यावर्षी परिसीमा वाढली आहे पालकमंत्री प्रीमियर लीगची. ओव्हरपिच आहे. उचललाय चेंडू. लास्ट मोमेंटला फर्स्ट का चेक केला. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि इथे काय चूक की घोडचूक. देवाचे लाख आभार मानले असतील करण धुळेने कारण जसा त्याने फटका केला त्याने डोक्यावर अक्षरशः हात नेला होता. बॅट अक्षरशः त्याने टोपीपर्यंत घेऊन गेला होता की माझ्याकडून चुकीचा फटका निघालाय. पण या चुकीच्या फटक्याला एका गोल्डन चान्स मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती फिल्डरकडे, ती मात्र त्याने गमावली. 3 खेळाडू एकत्र येऊन सुद्धा तो झेल तिथे मात्र ग्रीप झाला नाहीये. समोरच्या खेळाडूंनी मात्र अजिबात रिस्पॉन्स दिला नाही त्या खेळाडूला आणि एक मोठा झेल तिथे मोठ्या बॅट्समनचा झेल सुटलाय प्रतीक कडून. बघायचंय या झेलची किती किंमत मोजावी लागणार मास्टर 7900 या संघाला. गॉड ब्लेस यू असं म्हणेन करण धुळे. नव्या वर्षाची सुरुवात थोडीशी अडखळत निश्चित झाली आहे. बॉटम हँड. व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू.
पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न मनसुबा प्रत्येक संघाचा असतो. त्याची सुरुवात मात्र कल्पेशने करून दिली. षटकार ठोकला, एकदा कंप्लीट केली, त्यानंतर आपण एक वाईट बघितला. 8 धावा अंकित झाल्यात. पहिल्या चेंडूवर एक यश सुद्धा संघासाठी मिळवून दिले ते गोलंदाज अंकित राऊतने. आणि बघायचं त्याच्या बाकीच्या चेंडूला कशा प्रकारे फेस करेल मिताली 11 संघाचे फलंदाज. मिताली 11 संघ तुम्ही बघत आज स्पर्धेमध्ये खेळत असताना बाराम कांबळी, अरुण राऊत यांचा संघ. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, रिस्की सिंगल, चिकी सिंगल. एक चुकीचा फटका म्हणणार नाही की चेंडू असा होता अशा मुवमेंटला की लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस ओव्हर करून तो खेळायचा होता दुसऱ्या ठिकाणी. पण तुम्ही जर बघितलं तर शॉट चेक केला होता करण धुळेने आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये, तो मात्र अक्षरशः हवेमध्ये तरंगत होता, लहरत होता आणि तिथे मात्र झेल उडाल्यानंतर झेल ड्रॉप झाला. एक मोठं जीवदान मिळालंय करण धुळेला पहिल्याच षटकामध्ये. कालचा दिवस थोडासा खराब होता करणसाठी. एका सामन्यात आपण बघितलं 14 कुठल्या होत्या, बाद झाला लवकर, त्यानंतर पुढच्या सामन्यात सुद्धा तो लवकर बाद झाला. पण कौनींनी ज्याप्रमाणे बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये अत्यंत कौतुकास्पद कामगिरी. आज हा संघ सुपर 8 मध्ये काय आहे याचं मी एकमेव कारण निश्चित देईन, म्हणजेच कौनिंगची बॅटिंग. त्याच बॅटिंगमुळे हा संघ आज या सुपर 8 मध्ये आपलं स्थान टिकवून आहे. येस, करणचं एक षटक सुद्धा आपण विसरू शकत नाही, जेव्हा एका षटकात आय थिंक 18 धावा हव्या त्या आणि त्या मोमेंटला एका षटकात त्याने भरपूर महागडा सुद्धा ठरला. दुसरं षटक त्याने पॉवर प्लेचं हाताळलं, त्या षटकात त्याने भरपूर समाचार घेतला. पण नंतर जेव्हा तो 5वं शेवट षटक घेऊन आला, काय जबाबदारी होती त्या खांद्यावर आणि ती जबाबदारी पार पाडली आणि त्या सामन्यात मात्र निश्चितच विजय संपादन केला तो मिताली 11 या संघाने. बघा, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे जी वेळ आहे 25 ते 30 मिनिटं एका इनिंगसाठी, त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ॲट एनी कॉस्ट कव्हर करायचीच आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर जितेंद्र शेंडे उर्फ रैना आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज करण धुळे केडी. ऑफ म्हणजे बाहेरच सोडून दिला चेंडू, सरळ रेषेत निघून जातोय. रिटर्न क्रिचच्या सुद्धा किंचित आतमध्ये चेंडू लँड होऊन निघून गेलाय. शशांक पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. शशांकच्या सोबत आहेत निरंजन सावंत, सुभाष पाटील. आज अंतिम दिवसामध्ये या 3 पंचांवर जबाबदारी या पूर्ण स्पर्धेची. 9 लॉस ऑफ 1. हो, चांगला चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. ऑप्शनचे थोडासा बाहेर ठेवला चेंडूला. स्लॉप स्वीप करायचा प्रयत्न होता, गुडघा झुकवला होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही कारण गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. बॅटची हलकीशी आउटसाइड एज घेतली, चेंडू निघून गेला आणि स्वतः गोलंदाज येऊन जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदाच 10 धावा धाव फलकावर. धारोळ संघाला रिप्रेझेंट करतोय तो म्हणजे जितेंद्र शेंडे. अजूनही आठवतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये खुल्या गटातना ज्या या संघाने मात्र जी बाजी मारली होती, पहिलाच सामना जो जिंकला ना, तो डोळ्यांचा पारणं फेडून गेला हा संघ. त्याच संघाला रिप्रेझेंट करतो जितेंद्र. अवे फ्रॉम द बॉडी, व्हॉट अ शॉट इज दॅट, मॅग्निफिसंट अपर शॉट. आणि पंचांचा इशारा बघायचा काय तो आहे, सीमारेषे बाहेर 4 धावा. अप्पर शॉट आहे, बघायचे पंच कन्फर्म करतात आणि आता सिग्नल दिलाय तो म्हणजेच कंट्रोल रूम मध्ये गौरव सावंतकडे की त्यांना आता चेक करावं लागेल की चेंडू ऑन द लाईन पडलाय की नाही. कारण जेव्हा चेंडू तिथे पडला, मला असं वाटतं बऱ्याचशा प्रेक्षकांनी मात्र सांगितलं पंचांना की हा चेंडू षटकार आहे. पण बघायचे पंचांनी मात्र हा निर्णय सोपवलाय आमच्या तिसऱ्या पंचांकडे. तो बिफोर द लाईन पडलाय, लाईनवर पडलाय का आफ्टर द लाईन पडलाय. इट्स अ 6. 6 धावा. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम कल्पेश. कालचं अपयश अक्षरशः कल्पेशने धुवून काढलंय आणि समोरच्या गोलंदाज तो धुतोय. काय शॉट एक्झिक्यूट केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कल्पेशच्या काल 2 डकचा हा रिप्लाय आहे. चला, षटकार आहे, सामना सुरू करा. सामना सुरू करायचा आहे. पंचांनी निर्णय दिलाय, तिसऱ्या पाणी सुद्धा निर्णय दिलाय. कॉन्ट्रोवर्सी नकोय, आर्ग्युमेंट नकोय. अत्यंत कटिबद्ध निर्णय क्रिकेट स्पर्धेचे आहेत PPLचे, त्यामुळे आर्ग्युमेंटची गरजच नाहीये. तिसऱ्या पंचांकडे आम्ही निर्णय सोबत तिसऱ्या पाणी निश्चित कन्फर्म करून निर्णय दिला तुम्हाला. षटकार. बॉटम हँडचा वापर ऑनसाइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअरमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत धावसंख्या एकूण अंकित होती धावफलकावर ती 17 धावा.
प्रबुद्ध कांबळे माझ्यासोबत जे आमचे ऑफिशियल स्कोरर क्रिकेट स्पर्धेमध्ये आहेत. रमेश मयेकर खूप चांगली भूमिका ते पार पाडत आहेत त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून. आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील रमेश मयेकर. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. पुराणा चावल म्हटलं ते वावगं ठरणार नाही. अत्यंत अनुभवी खेळाडू. इनसाइड एज आणि चांगली फिल्डिंग वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शॉर्ट फाईन लेगमध्ये. थोडासा मात्र अडखळ सुरुवात आहे, पण इथे मात्र स्वतःला कंट्रोल करून किंवा स्वतःला सावध करत असताना किंवा स्वतःला सावरत असताना चांगली बॅटिंग इथे करावी लागेल ती मैदानावर करण धुळेला. कारण कौनिंगसारखा फलंदाज लवकर बाद झाला. अशा मुवमेंटला जबाबदारी वाढली आहे ती कल्पेश आणि करणची. टॉप ऑर्डरला 3 के. फील्डमध्ये काही चेंजेस. धावसंख्या एकूण अंकी झाली ती 18 धावा. गडी बाद झाला तो 1. फुलटॉस आहे. खराब चेंडू आणि त्याचं योग्य उत्तर. 2 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुच्छट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. थँक्यू आणि प्रसाद सर या ठिकाणी पारितोषिक येते खास करून करण धुळेसाठी. सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठचे 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक मिताली 118085 चे अरुणजी राऊत यांच्याकडून. कारण करण धुळेचा बल्ला अजून बोलत नाहीये. कदाचित पैशाने देखील बल्ला बोलू शकेल. नाही या मताशी मी अजिबात सहमत नाहीये. पण मी असं म्हणेन क्रुशल मुवमेंटला आपण आहोत मॅडी. आणि अशा मुवमेंटला आपण बघतो की कौनिंगसारखा फलंदाज बाद झाला, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे. तू बघितलं असेल की त्याचा झेल उडाला होता. झेल सुटलाय आणि अशा मुवमेंटला त्याला मात्र आपल्या संघासाठी खेळावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल सेकंड विकेटसाठी. श्याम देशमुख यांचा संघ तुम्ही पाहतात मास्टर 7900. आणि त्याचबरोबर आपण बघतोय तो म्हणजेच मैदानावर मिताली 11, बाळाम कांबरी, अरुण राऊत यांचा संघ तो म्हणजेच मिताली 11, करण धुळे, भूषण बैकर, कल्पेश साळुंके, प्रमोद वारघडे, पंकज टेंबे, निलेश मसने, कौनीन, प्रवीण, मन्नान, त्याचबरोबर नागेश आणि त्याचबरोबर सुशील असा एकूण संघ आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये चेंडू निघून जातो. सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा चौकार. तर ही प्लेइंग 11 होती. तो म्हणजे स्क्वॅड होता तो म्हणजेच मिताली 11चा. त्याचबरोबर मास्टर 7900 संघ अशा प्रकारे आहे. प्रताप जाधव, नन्ना शेख, आकाश लोंगले, प्रतीक तांबे, जितेंद्र शेंडे, अंकित राऊत, ओमकार गायकवाड, अनिल पवार, जितेश केवणे, विशाल निंगे, मनोहर पारदी, करण सित आणि त्याचबरोबर अंकुश मेंदे. दोघांमध्ये सुरू आहे ती फाईट. 20 संघांना मात्र 8 संघ उरलेत. ते म्हणजेच मैदानावर आपण बघतोय सुपर 8 मध्ये. फटका बनवलाय. वॉट अ इम्प्रुव्हायझेशन. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर तुटून पडलाय गोलंदाजावर. बॅक टू बॅक दुसरा चौकार करण धुळेच्या बॅटमधून. धावसंख्या ऑफर कर 30 धावा. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दबावामध्ये टाकलं होतं म्हणजे अंकित राऊतने. आणि तो दबाव आता मात्र रिप्लायच्या माध्यमातून तो कन्वर्ट करतोय. म्हणजे मास्टर 7900 या संघावर मिताली 11 हा संघ. मॅग्निफिसंट शॉट एक रिव्हर्सच्या माध्यमातून एक फटका त्याने वसूल केला डीप बॅकवर्ड पॉइंटला. नंतर मात्र एक इम्प्रुव्हायझेशन फटका पाहायला मिळाला. फाईन लेगच्या डोक्यावर एक्झिक्यूट केला आणि थेट फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिला. बॅक टू बॅक 2 चौकार. तब्बल 30 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 अंकित राऊतचं मार्गस्थ असताना पहिल्या षटकात अंकितने धावा खर्च केले त्या 9, 1 विकेट त्याच्या नावावर. पण या षटकामध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर अक्षरशः तुटून पडतोय तो केडी करण धुळे. नाम तो सुनाई होगा.
बदलापूर विभागातला एक आयकॉन खेळाडू म्हणून ख्याती आहे खेळाडूची. राऊंड विकेट. इम्प्रोव्हायझेशन पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू जातो निघून वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॅक टू बॅक 3-4 इन अ रो फ्रॉम करण धुळे. चौकार. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संगणवरी. कृपा आई भवानीची खरी. 3 चेंडू 3 चौकार आणि प्रबुद्ध कांबळे मला म्हणतोय की सर हा सुपला शॉट आहे. मी म्हटलं हे काय नाव आहे सर? नवीन इनोव्हेशन आहे. नवीन फटक्याचा जन्म झाला किंवा नवीन नावाचा जन्म झाला या फटक्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू 3 चौकार ते सुद्धा फाईन लेगमध्ये. हो बघायचंय चेंडू ऑन द टोस पर्यंत उभा राहिला होता. फ्लिक करायचा प्रयत्न होता. बॅकअप नाही या ठिकाणी. पण जोपर्यंत बॅकअप येईल कल्पेशने सांगितलं गरज नाहीये. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपल्याला बिल्डअप करायची आहे. आतापर्यंत आपण बघतोय दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये. कारण पहिल्या फलंदाज बाजूला तेव्हा धावसंख्या अजिबात नव्हती धावफलकावर. कवनीत पहिल्या चेंडूवर तंबूत परतला. नंतर मात्र 2 फलंदाजांमध्ये जबरदस्त पार्टनरशिप आणि खास करून मी कल्पेशचं कौतुक करेन ज्याने मात्र जबरदस्त रिप्लाय दिलाय बॅटिंगच्या माध्यमातून. जो फलंदाज कालच्या दिवसामध्ये दोन्ही सामन्यामध्ये 0वर बाद झाला होता त्याने मात्र फ्रस्ट्रेशन बाहेर काढलंय कालच्या 2 सामन्यांचं. 5 चेंडूत वैयक्तिक 18 धावांवर तो खेळतोय. त्यामध्ये आपण षटकारांची संख्या बघितली तर एकूण 2 आहे. 1 चौकार आहे. येस कल्पेश सालुंकेसाठी एका षटकारासाठी अविनाशी किवणे संघ मालक नक्कीच अरुण राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि या ठिकाणी कल्पेश सालुंकेच्या बाडमधून येतोय हा षटकार. रन्स मिळतात 6. दीपक चव्हाण या दादानी केलं PTL स्पर्धेचं आयोजन. योगेश राऊत या दादांचा स्पर्धेसाठी नेहमी नियोजन. थँक्यू. अजून एक पारितोषिक या ठिकाणी गोलंदाजांसाठी आहे. कोणत्याही गोलंदाजाने या मॅच मध्ये जर मिडल स्टंप उडून सलग लागोपाठची 3 विकेट घेतली आणि विकेट हॅट्रिक संपादित केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दीपकदादा चव्हाण यांच्याकडून. आणि जर सलग लागोपाठचे 3 बोल्ड उडवले तर मात्र 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मिडल स्टंप साठी 5,000 आणि जर सलग लागोपाठचे 3 बोल्ड या ठिकाणी उडवले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक खास करून गोलंदाजांसाठी आहे. थँक्यू मॅडी. आणि आता मला असं वाटतं कुठेतरी की गोलंदाजाला तुम्हाला त्या चेंडूच्या कानात जाऊन सांगायला लागेल की मधला स्टिक उडव तर 5,000 मिळतील प्रत्येक मॅचला. येस दिवकजी चव्हाण यांच्या माध्यमातून पारितोषिक जे आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि सातत्याने 5व्या वर्षात ते तुमच्यासमोर पालकमंत्री प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा ते घेऊन आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळाली. ती मिताली इलेव्हन या संघाची. मला सांगतात प्रबुद्ध कांबळे एकूण धावसंख्या अंकित झाली आहे. धाव फलकावरती तब्बल 41 धावा. जो संघ पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करत होता आणि कौनिनला आता मात्र निश्चित थोडंसं समाधान वाटत असेल. कारण कौनिनला असं वाटलं होतं की निश्चितच कालच्या दिवसात आपण ज्याप्रमाणे परफॉर्मन्स बघितला मिताली इलेव्हन या संघाचा ज्याप्रमाणे फलंदाजी आपण बघितली आहे स्पर्धेमध्ये म्हणजेच कौनीच्या बॅट म्हणून खास करून कालच्या दिवसामध्ये तर असं वाटलं होतं की संघावर दडपण येईल की काय. पण कालचा दिवस वेगळा होता. कालचं वर्ष मराठी माणसांसाठी वेगळं होतं. आज नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाची सुरुवात काय जबरदस्त झाली आहे मिताली संघाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. नवीन वर्षाची सुरुवात करत असताना मला काहीतरी वेगळं करायचं आहे हे दाखवत असताना कल्पेशने एक अप्रतिम आणि जबरदस्त फलंदाजी केली आहे आणि संघाचा डाव सावरला आपल्या संघासाठी. आणि तब्बल आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची पार्टनरशिप कल्पेश आणि त्याचबरोबर करणमध्ये पाहायला मिळते. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर संपत देशमुख साहेब. काल आवर्जून मी उल्लेख या गोष्टीचा करेन की मच्छिंद्र पाटील आणि आमच्या रात्रीची जेवणाची आणि राहण्याची सोय सुद्धा खूप सुंदर केली त्यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच त्याबद्दल. 3 षटकांकडे धावसंख्या 41. हळूहळू मात्र तुम्ही आता प्रकाश अंधुक होत चाललाय कमी होत चाललाय कारण संध्याकाळची वेळ आहे. जवळजवळ आता मात्र सेकंड इनिंगमध्ये आपल्याला फ्लडलाईट्स डेफिनेटली पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे हायवे एंडकडून.
शॉर्ट ऑफ लेंथ आहे. करणला असा चेंडू तुम्ही दाखवू शकत नाही, तो तुम्हाला फक्त आसमानच दाखवणार. सीमारेषा बाहेर बेधुंद करणारा फटका, षटकार. मागच्या षटकामध्ये 2 चेंडू 2 चौकार. या षटकाची सुरुवात षटकाराने. शॉर्ट ऑफ लेन, पण इथे मात्र फटका थोडासा मिस टाइम आहे. लिडिंग एज घेऊन चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय, मागे येतोय आणि सोबतच स्ट्राईक एंडला पुन्हा जाण्याची संधी होती. कल्पेशला बाद व्हावं लागणार की काय? होय, इथे मात्र बाद होतोय फलंदाज. कल्पेश नाराज होतोय. गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची, कारण दोन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. आणि इथे मात्र करणने मात्र सांगितलं की कल्पेशला ही धाव तुला घ्यायची होती, पण इथे मात्र ते शक्य झालं नाही आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. मिताली लेवन या संघाला लागतोय दुसरा धक्का. फलंदाज बाद होतोय, तो कल्पेश. धन्यवाद धन्यवाद या सन्माने या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांचं आगमन होणार आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. त्यांचं आपण या ठिकाणी वांगणी परिसरामध्ये, या वांगणी नगरीमध्ये आपण स्वागत करू. मॅच भरपूर चांगली आहे. पहिलं सत्र बॅटिंग करत असताना करण धुळे आणि आता त्याच्या साथीनं भूषण बाईकर. यावेळेस बॅटची कडा आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्के पे धक्का. फलंदाज कल्पेश सालुंके बाद झाला धावबाच्या रूपानं आणि इथे करण धुळेला परतावा लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. दशरथ देशमुख यांना विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मागे यायचंय. मागच्या बाजूला दशरथ देशमुख आपल्याला व्यासपीठाच्या मागे इन्व्हाइट करण्यात आलंय. एकूण गडी बाद झाले मैदानावरती 3. धावसंख्या 48. 48 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत मागोमाग. एक फलंदाज धावचीत. इथे मात्र थोडासा नाराज झाला असेल कल्पेश, कारण कल्पेशला जरूर काही स्वतःची विकेट अशा मुवमेंटला तो धावचीत झाला की त्या मुवमेंटला असं वाटलं की त्याने विकेट सॅक्रिफाईस केली करणसाठी, पण करत सुद्धा पुढच्या चेंडू लगेच तंबूत परतला. प्रताप जाधवला यश मिळते. प्रताप जाधव वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले. संघाचं 4 48 धावा. हा ग्राफ कमी होऊ द्यायचा नाहीये. मिताली लेवन या संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात मैदानाच्या आतमध्ये मन्नान. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून चूक नाही तर घोडचूक. इथे माझा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, तो म्हणजेच डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. धावसंख्या धाव फलकावर 52 52 धावा. 50 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात मिताली लेवन या संघाच्या. धावसंख्या 52. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. क्वार्टर फायनलचे 4 सामने झाल्यानंतर सुपर 8चे सामने झाल्यानंतर आपल्याला एक एक्झिबिशन मॅच सुद्धा बघायला मिळणार आहे 40+ची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पाटला केला, चेस केला, चेंडू हवे लांब ठेवले चेंडूला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. प्रताप जाधवने कंट्रोल बॉलिंग. धावसंख्येला अंकुश तर लावलाय. विकेट सुद्धा मिळवली आहे गोलंदाजाने प्रथमने. सगळ्यात महत्वाची करण धुळेची. कल्पेश सुद्धा या षटकात धावचीच्या स्वरूपात बाद झाला. चेंडू हवेमध्ये ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये जज करतोय. वेगाने त्या चेंडूच्या खाली, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता आणि जोपर्यंत बॅकअप त्याच्या मागे येईल तोपर्यंत धावून 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. मन्नान आणि त्याच्यासोबत आपण बघतोय संघनायक भूषण बाईकर, ज्याला अजून स्ट्राईक आतापर्यंत रोटेट झालेलं नाहीये. 2 धावसंख्या पुढे सरकली. एकूण अंकीचा धावफलक त्या 54 धावा. 54 ऑन द बोर्ड.
गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे मिताली 11 संघाकडे, त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यासाठी इनफ आहे टोटल. आणि बघायचं अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लवकर निर्णय घ्या मास्तर 7900 आणि शेवटचा गोलंदाज आपण घेऊन येता पडतो. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला फ्लड लाईटमध्येच बॅटिंग करायची आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. इट्स नॉट इझी टू चेस द स्कोर इन फ्लड लाईट्स स्पेशली. 4 षटकांच्या धावसंख्या 54. हीच धावगती आपण काल सुद्धा बघितली प्रभुत्व, जेव्हा पहिला सामना मिताली 11 एका संघासमोर आपण बघत होतो, त्यांच्यासमोर ते फाईट करत होते, ते म्हणजे अमट नाईट रायडर्स यांच्यासमोर खेळत असताना आपण बघितलं की 4 षटकांकडे त्यांनी 54 धावा कुठल्या होत्या. सरासरी त्यांनी खूप चांगली इम्प्रूव्ह केली प्रत्येक षटकामागे. पहिल्या षटकाखेर 6ची सरासरी, दुसऱ्या षटकाखेर 11ची सरासरी, तिसऱ्या षटकाखेर 13ची सरासरी, चौथ्या षटकाखेर 13.5ची सरासरी आणि 5व्या षटकाखेर जेव्हा त्यांनी 71 धावा कुठल्या 14.20ची सरासरी मात्र त्यांनी नोंदवली होती. बघायचं आहे तशीच धावसंख्या आता मात्र या निर्णय षटकामध्ये स्लॉगरमध्ये पाहायला मिळणार का मिताली 11 या संघाची. गोलंदाजी मार्गावर निर्णय षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. नन्ना शेख मॅन फ्रॉम बदलापूर गाव. नन्ना शेख स्ट्रायकिंग एंडला भूषण बाईकर, कॅप्टन ऑन स्ट्राईक. 40+ खेळाडू सज्ज आहेत एक्झिबिशन मॅच मध्ये खेळण्यासाठी. फटका बनवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. वाऱ्याचा अत्यंत सुयोग्य वापर, फाईन लेग आणि लॉंग लेग मधून सीमारेषे बाहेर षटकार. या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. नेक्स्ट मॅच साठी मी इन्व्हाइट करतोय क्रेझी बॉयज आणि मोरिया 11 चे कॅप्टन रिपोर्ट करा टॉस साठी. मोरिया 11 आणि क्रेझी बॉयज चे कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा. या षटकानंतर लगेचच नाणेफेक संपन्न होईल व्यासपीठावर. क्रेझी बॉयज वर्सेस मोरिया 11. काय परफॉर्मन्स राहिला कालच्या दिवसामध्ये मोरिया 11 या संघाचा. या संघाची खासियत आहे, जर या संघाने गोलंदाजी स्वीकारली ना तर समोरच्या संघाला तो कमीत कमी 40 ते 45 धावेमध्ये रोखतो. कालचा एकच सामना 29 धावेमध्ये त्यांनी रोखलं, नंतर सामना त्यांनी मात्र 36 धावांवर समोरच्या संघाला रोखलं होतं. समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्रक्षेत्री ते सज्ज आहे कव्हरला आणि कव्हर बंदा सिली मिड ऑफ मध्ये येऊन चेंडू तिथे मात्र कव्हर करत आपल्या हातामध्ये. फलंदाज बाद, बिग विकेट. जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. प्रेक्षक जमल्याने आवडीचा खेळ बघाया क्रिकेटचा. पालकमंत्री प्रेमी. आता पूर्णपणे सगळे टॉवर्स ऑन होऊ दे, त्यानंतर खेळ सुरू करा पंच. आणि आमच्या सर्व टेक्निकल टीमला विनंती आहे, आमचे खास करून इलेक्ट्रिशियन लवकर सर्व टॉवर्स आपण ऑन करायचे आहेत, जेणेकरून आपण लवकर इनिंग कव्हर करू. बंटी रायडर्स संघाच्या विरुद्ध आपण एक चांगली मला माहिती प्रबुद्ध कांबळेच्या माध्यमातून मिळते की बंटी रायडर्स संघासमोर क्रेझी बॉयचा संघ गारज झाला होता 40 या धावसंख्येवर. 40 या धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना ऑलडाऊन झाला होता. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला पूर्णपणे क्लिअर झाली. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं, नरेश डोमेने सुद्धा उल्लेख केला होता की एकही संघ असा या स्पर्धेमध्ये बचावला नाहीये ज्याला मात्र पराभवाचा सामना करावा लागणार नाहीये. एक तरी पराभव प्रत्येकाने इथे पचवला या स्पर्धेमध्ये आणि आपलं स्थान किंवा आपलं आव्हान या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण टिकवून आपण बघतोय. हे 8 संघ स्टेट क्वालिफाय झाले ते सुपर 8 मध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये आपण बघतोय. त्यामध्ये आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये स्वप्नील 11, PP रिव्हेंजर्स, मास्टर 11, 7900, मिताली 11, क्रेझी बॉयज, मोरिया 11, टायगर 11 आणि गुरु 11 एकूण 8 संघ जे क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. तर देवेश आणि तेजस राऊत, देवेश राऊत, आमचे योगेश राऊत यांचे दोन्ही चिरंजीव उपस्थित आहेत. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवेश आणि तेजस. पण मला असं वाटतं की ड्रेस कोड पण सेम असायला हवा होता योगेश. तर आपण सामना सुरू करत आहोत. नन्ना समोर एक्झिक्यूट केल्या क्षेत्राच्या काय तिथे डीप मध्ये जज करतोय
आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र निश्चित पूर्ण होतील. बॅकअप तिथे मात्र खूप लेट येते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट किपर इंडला नव्हता कोण खेळाडू आणि मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय तो म्हणजे निरंजन सावंतने. कारण फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केल्या होत्या. बॅट्समन तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. बघितलं की फेक पुन्हा गोलंदाजाकडे झाली, नन्नाकडे झाली. नन्नाने आता यष्टा तर वाकवल्याच आहेत, पण बॅट्समन बघूया त्याची पोझिशन कुठे होती, तो क्रीजच्या आतमध्ये होता की नाही या गोष्टी पडतायला जातील. सुभाष पाटील असल्यानंतर निर्णय लवकरात लवकर येणारच याच्यात मात्र शंका नाही. अत्यंत क्विक डिसिजन ते घेतात, पण थोडंसं मात्र क्लोज आहे डिसिजन. बघूया सुभाष पाटील काय सिग्नल करतात मुख्य पंचांना. इट्स आउट. फलंदाज बाद. अजूनही धक्का लागला मैदानावर आणि भूषण बैकर तंबूत परततोय संघाचा संघनायक. भूषण आउट आहे ऑलरेडी आणि प्रवीण ती बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि 5वा धक्का लागलाय तो मिताली 11 या संघाला. दोन धावा पूर्ण होऊन तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रवीण बॅक टू द पवेलियन. मंदनच्या सोबत आता नवीन आलेला फलंदाज बंदाच्या आतमध्ये आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो अप्रतिम डिलिव्हरी यॉर्कर लाईन. फुल लेनचा चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर हाताळलाय नन्नाने आणि धावसंख्येला पूर्णपणे कंट्रोल आणलाय. अंकुश लावलाय. अंकित झाले धाव फलकावरती आपण बघतोय ते म्हणजे 62 धावा. कालच्या दिवसात या संघाने 70 धावेचा पल्ला गाठला होता. चांगल्या सरासरी मेंटेन करताना खास करून 4 षटकाखेर 54 धावा. आता पण सुद्धा आपण बघितलं की या सामन्यात सुद्धा 4 षटकाखेर 54 धावा कुठल्या होत्या. असं कुठेतरी वाटलं होतं की 70च्या आसपास हा संघ पोहोचेल की काय, पण बघूया अजूनही चेंडू शिल्लक मैदानावरती या षटकातले 2. स्ट्रायकिंग एंडला मन्नन. 2 चेंडू 2 मोठे फटकेच मारावे लागतील एक चांगला टोटल उभारायचं असेल तर. हो अप्रतिम डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूची फेक. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजेच मन्नन आणि अजून एक धक्का लागतोय मैदानावर. 6वा फलंदाज बाद होतोय तो मिताली 11 या संघाचा. क्वार्टर फायनल नंतर एक्झिबिशन मॅच तुम्ही बघू शकाल 40+ची. हे 40+चे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात व्यासपीठावर. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पालकमंत्री प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात 5व्या पर्वामध्ये. दरबारी छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 6 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. गतवर्षी या स्पर्धेची परिसीमा होती बदलापूर ते वांगणी विभागातले सर्व संघ या विभागामध्ये खेळत होते किंवा स्पर्धेमध्ये खेळत होते, पण यावर्षी परिसीमा वाढली आहे. 2 वर्षाचा गॅप आणि तुम्ही बघतात सर्व क्रिकेट रसिकांना एक जबरदस्त मेजवानी पालकमंत्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि यावर्षी पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा पराक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय की एक नवीन अचीवमेंट पाहायला मिळते. आणि ही अचीवमेंटसाठी मी दोन्ही आमच्या आयोजकांचं कौतुक करेन. आणि खास करून आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जे प्रमुख आयोजक आहेत ते म्हणजेच दीपकजी चव्हाण, योगेश राऊत आणि संपत देशमुख साहेब यांच्याच माध्यमातून पालकमंत्री प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय 5व्या पर्वामध्ये. कारण यावर्षी बाउंड्रीज वाढल्यात. मल्लंगड ते कर्जत या विभागातले खेळाडू या पालकमंत्री प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. शेवटचा चेंडू लांब ठेवलाय थोडासा ऑप्स्टमच्या अँड डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होत आहे. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 62 धावसंख्येवर थांबवलंय ते मिताली 11 या संघाला आणि 63 धावसंख्येचं आव्हान डोळ्यासमोर ठेवलंय ते म्हणजेच मास्टर 7900 या संघासमोर. चला नेक्स्ट मॅचसाठी क्रेझी बॉयज आणि मोरिया 11 दोन्ही संघांनी रिपोर्ट करा मुख्य व्यासपीठावर. 63 रन्स टू विन फॉर मास्टर 7900. पुढच्या सत्रामध्ये पाठलाग करायचा 63 धावेंचा तो म्हणजेच मास्टर 7900. नॉकआउट स्टेज आहे, बाद फेरी आहे. याच्यातनं जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतनं बाहेर ढकलला जाईल आणि जो विजयी होईल तो थेट उपांत्य फेरी गाठेल. इथे माझं थोडीशी विश्रांती घेत आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी निश्चित इन्व्हाइट करेन दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल 63 धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी मिताली 11 संघासमोर की या 63 धावसंख्येचा पाठलाग मास्टर 11 पूर्ण करून थेट उपांत्य फेरी गाठेल. याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून या आपण ऐकूया. पुणे शिरूचा एक पहाडी आवाज, एक भक्कम आवाज आपण ऐकूया नरेश डोमे यांना. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅडी म्हणजेच महेश धुळे यांच्याकडे. धन्यवाद.
पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 पर्व 5वे आदरणीय दीपकदादा चव्हाण, योगेशजी राऊत यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर संपतजी देशमुख, अनेक साथीदार दत्ताजी बनवटे सर आणि त्यांच्याबरोबरच या स्पर्धेला सातत्यानं या आयोजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे सन्माननीय प्रसादजी परब सर, हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे ते शाहबाज बुबेरे आणि त्यांचे सगळे बंधू, या सगळ्यांच्याच खरं तर अथक परिश्रमानं, मेहनतीनं इथे फुललेलं हे मैदान आज आपण मैदानामध्ये बघतो आहोत. दीपकदादा चव्हाण यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ, कारण हे व्यक्तिमत्व खेळाशी सातत्यानं निगडीत राहिलेलं आहे. एक खेळाडू म्हणून एक काळ प्रचंड गाजवलेलं व्यक्तिमत्व आहे, एक गोलंदाज म्हणून आणि या परिसरामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून, स्टार खेळाडू म्हणून, गोल्डन खेळाडू म्हणून ज्यांचा सातत्यानं मोठा उल्लेख झालेला आहे. आणि त्यानंतर खेळापासून थोडंसं लांब गेल्यानंतर, करिअरमध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा स्पर्धांच्या आयोजनाला सुरुवात केली आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सन्मानार्थ पालकमंत्री चषकाचं आयोजन आज 5व्या पर्वामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी सन्माननीय विनोदजी खेडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि या दरम्यान आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. तर या वांगणी नगरीमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि पालकमंत्री प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या वतीनं आपलं पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या समवेत आपण पाहतोय उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वरजी पाटील असतील, प्रमोदजी खंडागळे, प्रणवजी शेलार, अविनाशजी केवळे, मास्तर 7900 श्याम देशमुख सर आणि या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय दीपकदादा चव्हाण, योगेशजी राऊत, संपतजी देशमुख या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सभांना विनंती करून आपण यायचं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मॅचला होईल सुरुवात. या एक कॉमेंट्री बॉक्स मधून पुरुष एकदा नरेशजी डोमे सरांचा आवाज. आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी, आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे एक लोकप्रिय आमदार, विकास कामांचे कल्पक उद्गाते, सन्मित्र आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर गावच्या सरपंच पदापासून तर आमदार पदापर्यंत प्रवास ज्यांचा थक्क करणारा आहे, कर्तृत्वाची एक मोठी झेप ज्यांच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि जनसामान्यांच्या प्रश्नाला विधानसभेमध्ये वाचा फोडत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणारे एक धाडसी नेते, एक कर्तबगार नेते म्हणजे सन्माननीय किसनरावजी कथोरे साहेब आज मंचावरती उपस्थित. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. थोडा आवाज ठेवा. तर बघू जाऊ मैदानामध्ये, जिथे षटक मैदानात पहिलं सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये एक षटकार, त्यानंतरचा चौकार, 12 धावा आलेल्या आहेत. विजयासाठी तब्बल 63 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. तो मिताली 11ला मास्तर 7900 विरुद्ध मिताली 11 अशी लढाई आपण बघू शकतो. हा चेंडू खेळलेला आहे, कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउटचा हा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे 2 धावा निश्चित प्रकारे इथे मिळत आहेत आणि धावफलक वेगवान पुढे जातोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, 63 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. एक मोठी लढाई इथे लढायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बघायचं या मैदानामध्ये फलंदाजी करणारा संघ मिताली 11 14 पर्यंत पोहोचतो. यावेळेस पाहिजे लोअर फुलटॉस चेंडू, कलात्मक फटका, थोडासा मनगटाचा वापर केला, फिरवला चेंडू मिड विकेटला, एक धाव एव्हाना,
थ्रो येतो तिथे केवळ एक धाव मिळते आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल तो 15. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये अद्यापही सुरू आहे. 15 धावा, एक षटकार एक चौकार. या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती धावा आलेल्या आहेत, एकही चेंडू निर्धाव नाहीये. त्यामुळे गोलंदाजा पुढचं आव्हान किती कठीण आहे, किती बिकट आहे हे लक्षात ठेवा. आव्हान किती कठीण असेल तरी हो फटका मात्र तिथे फसलेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद. धक्का पहिला मिताली 11ला. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत. दोन टीम मध्ये क्रेझी बॉईज संघाचे संघनायक आणि मोरिया 11 संघाचे संघनायक. चला कॅप्टन, आपण टॉस साठी यायचे. महेंद्र धुळ आणि क्रेझी बॉईज संघाचे संघनायक साई मसने. दोन्ही ऐकवान खेळाडू आपण पाहतो. एक नेरळ शहरातील शेलू गावातील खेळाडू जय कोलंबा माता शेलू या संघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलंय. आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जय हनुमान झोबेली संघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय तो महेंद्र धुळ. मी विनंती करेन आदरणीय विकासाचे महामेरू तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय आमदार साहेब यांना विनंती करेन आपण यायचंय. आपल्या शुभास्य आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार विकासाचे महामेरू टेल अँड हेड असा कॉल महेंद्र धुळे आणि टेल येतोय. साहेबांना विनंती करेन आपण सानबंद व्हा. आपण नक्कीच या दोन टीमला शुभेच्छा देत आहेत. दोन्ही संघाचे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. नाणेफेकी जिंकली क्रेझी बॉईज टीमने आणि प्रथम निर्णय या ठिकाणी क्रेझी बॉईज संघ साई मसने बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला एक धाडसी निर्णय आणि प्रतिस्पर्धी संघाला निमंत्रित केलेला आहे. या ठिकाणी शेलूगावचे शंकरदादा तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रमोदजी शेलार वांगणी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि सन्माननीय जयजी सारंगा उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सचिनजी शेलार यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. भरपूर आज मान्यवर या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांची मांदियाळी सन्माननीय धीरजजी शेलार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण थोडे सज्ज आहेत आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे समालोचक पॅनलचे आदरणीय नरेशजी डोमे सर. थँक्यू सर. आपण पाहतोय पहिलं षटक आपण पाहिलं होतं, प्रचंड धावा तिथे मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आटलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये नदी दुथडी भरून वाहत होती, दुसऱ्या षटकामध्ये नदी पूर्ण कोरडी ठाक पडलेली आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती इथे तयार झालेली आहे, कारण एकही धाव नाही. या षटकामध्ये लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आहे. नदीला बांध टाकल्यानंतर पाणी जसं अडवलं जातं, धावा तशा अडवल्यात या गोलंदाजाने. ओहो, परत एकदा यष्टीरक्षक तिथे. लागोपाठचा 4था चेंडू निर्धाव. वाह, काय गोलंदाज आहे हा. दिशा टप्प्यावरती अचूक नियंत्रण. लागोपाठ 4 चेंडू इथे निर्धाव टाकलेले आहेत. माय बेसिक अप्रोच टू कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. बापू नाडकर्णीने ज्यावेळेस 119 षटके निर्धाव टाकले तेव्हा पत्रकारांना दिलेलं उत्तर होतं, चेंडूवरती फक्त नियंत्रण आणि एकाग्रचित्त याच गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत आणि त्याच मी केलं. मला षटक निर्धाव मिळत गेली. इथे लागोपाठ 4 चेंडू निर्धाव आहेत. समोर 63 धावांचा डोंगर आहे. यावेळेस उंच उडवलेला हा चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मागे एक टप्पा घेतोय, दुसऱ्या टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा या षटकामध्ये. मेडन ओव्हर नाही होऊ शकलं, मात्र इथे कमालीची चेंगट गोलंदाजी. 2 धावा केवळ मिळत आहेत या षटकामध्ये. धावफलकावरती 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. माफ करा, अजून एक चेंडू शिल्लक असेल. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा. अजून एक चेंडू या षटकातला आपण बघू शकतो. फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे तो प्रतीक टेंबे. प्रतीक तांबे
यावेळेस खोलवर चेंडू निश्चित होता, बॅकफुटला एक चेंडूला ड्राईव्ह केला लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थ्रो गोलंदाजाकडे कोण येईल पहिल्यांदा अगोदर, मात्र थ्रो थोडासा खराब होता, थोडा वाईड थ्रो होता. फलंदाज मात्र वाऱ्याच्या विलक्षण वेगानं 2 धावा पूर्ण करतोय, विद्युल्लतेच्या वेगानं 2 धावा पूर्ण करतोय. धावफलक पुढे 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आज मंचावरती इथे आपल्या विभागातील एक लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार, जे 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांनी या अंबरनाथ आणि मुरबाड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. विशेष म्हणजे 1978 ते 1992 या कालावधीमध्ये ते सागाव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि जो नेता अगदी सामान्य ग्रामपंचायत पासून पुढे आलेला आहे. मग त्यामध्ये तुम्हाला विलासरावजी देशमुख साहेब माहीत असतील, त्याच्यानंतर कपिल पाटील साहेब यांना तुम्ही बघताय. ही सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत या मंडळींचा प्रवास आहे आणि त्याच दिशेने वाटचाल आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब आमदार साहेबांची आहे. सरपंच, त्यानंतर प्रेसिडेंट सरपंच युनियनचे 1982 ते 85 या कालावधीमध्ये ते सरपंच राहिलेले आहेत. उल्हासनगर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे देखील 1982 साली ते चेअरमन होते. सरपंच युनियन उल्हासनगर तालुक्याचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर उल्हासनगर पंचायत समितीचे 92 ते 97 या काळामध्ये ते सभापती राहिलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीचे 95 ते 97 या काळामध्ये ते सदस्य राहिलेले आहेत. कुणबी समाज संघटनेचे ते थ्रेशर्स म्हणून त्यांनी 5 वर्ष 98 ते 2003 या कालावधीमध्ये काम केलेलं आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे चेअरमन, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा दक्षता कमिटीचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. वाईड चेंडू, एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो 20 धावा आहेत. आदरणीय आमदार किसनरावजी कथोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध संस्थांवरती विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम ते करतायत. कायदेशीर मदत आणि सल्लागार समितीमध्ये देखील ते ठाणे जिल्ह्याच्या समितीमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू, रॉकेट शॉट, षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराबरोबर धावफलकावरती मोठी झेप, 26 धावा आहेत. आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब मंचावरती. DEDA ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. तर ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून 2002 साली त्यांची निवड झाली, ती त्यांनी सार्थ ठरवली. चेंडू उंच आकाशामध्ये, मिड विकेट, डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. आणि इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज 27 धावसंख्येवरती तिसऱ्या षटकामध्ये झालेला आहे बाद. थँक्यू डीजे. आज आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे सभापती, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ही पंचायत राज व्यवस्थेतील अत्यंत महत्वाची पदं, जिथे सामान्य लोकांशी थेट संबंध येतो, या पदांपासून सुरुवात केलेले, अगदी शून्यातून ज्यांनी साम्राज्य उभं केलेलं आहे, आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब आमदार मंचावरती उपस्थित आहेत. 2004 साली ते पहिल्यांदा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. पंचायत राज कमिटीचे 2005 साली अध्यक्ष झाले. अश्युरन्स कमिटीवरती देखील ते अध्यक्ष म्हणून 7 ते 9 या कालावधीमध्ये त्यांनी काम पाहिलं. आणि 2009 साली दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवरती त्यांची आमदार म्हणून निवड केली सगळं सुज्ञ मतदारांनी. आणि कोकण जलसिंचन विभागाचे ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणून देखील त्याने 2009 ते 14 या कालावधीमध्ये काम पाहिलं. तिसऱ्यांदा 2014 साली आमदार झाले आणि मतदारांनी त्यांच्या कामाचा झपाटा बघितल्यानंतर 2019 साली चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवरती आमदार म्हणून त्यांना पाठवलेलं आहे. कार्यसम्राट, कल्पक, कर्तबगार, विकास कामांचे उद्गाते, एक सन्मित्र नेते, योजक नेते म्हणून निश्चित प्रकारे आपण उल्लेख करू शकतो.
इतकं सगळं मोठं काम आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी सामान्य लोकांसाठी केलेलं आहे. आज आमदार साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. याबरोबरच चेंडू मात्र उंच हवेमध्ये, तिथे क्षेत्रयष्टीरक्षक पोहोचेल तिथे झेल होणार नाही. मात्र एक धाव इथे धावफलकावरती पुढे स्कोअर बघू शकतो आपण 27 धावा. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन गडी बाद 27 धावा आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. काहीसा खेळ उलटफेर सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांनी तिथे वर्चस्व प्रस्थापित केलं, तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा फलंदाज काहीसा प्रतिकार करतायत पुढे येण्यासाठी, पण गोलंदाज त्यांना फारशी संधी देत नाही. एक षटकार मिळाला या षटकामध्ये, परंतु त्या व्यतिरिक्त मोठा फटका नाहीये. धावफलकावर 28 धावा. विजयासाठी 63 धावांचं लक्ष्य 5 षटकामध्ये. 2 षटक आणि काही चेंडू शिल्लक आहे. अजूनही जवळपास 35 धावांची गरज आहे. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. हो हो हो, इथे चेंडू स्लॉट मध्ये गेला, पार्किंग लॉट मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. खर तर एक मोठ्या नेत्याने केलेला स्टेटमेंट आहे. त्यांचा एक डायलॉग आहे, आम्ही टप्प्यात आला ना की कार्यक्रम करतो. इथे आमचे फलंदाज तुम्ही पहा, चेंडू टप्प्यात असला काय नसला काय, चेंडूचा कार्यक्रम होतोच. इथे सुद्धा आम्ही पाहिला एक सुंदर असा षटकार. धावफलकावरती आपण बघू शकतो 34 धावा. 34 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी आता 29 धावांची गरज आहे. या षटकातील काही चेंडू अर्थात शिल्लक असतील. शेवटचा चेंडू कदाचित. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि डेड बॉलचा इशारा पंचांकडून. 7 चेंडू मध्ये हव्या आहेत 29 धावा. बरोबर, माफ करा, 13 चेंडू मध्ये हव्यात 29 धावा. 34 धावा धावफलकावरती. 13 बॉल 29 ची गरज. इथे मिताली 11 ला मास्टर 7900 वर्सेस मिताली 11 मध्ये रंगलेला हा घनघोर संघर्ष. याबरोबरच हो हो हो, काय सुंदर फटका आहे. तिथे चेंडू सीमारेषा पार. षटकार. नेत्र दीपक फटकेबाजी. रोषणाई, डोळे दिपवणारी रोषणाई मैदानामध्ये. सुंदर षटकार. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, बस एक आवाज निकल. नन्ना इज द मॅन. लागोपाठ 2 षटकार. कदाचित तो पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेला आहे, की घरूनच सेट होऊन आलेला आहे, की मागच्याच जन्मी सेट झालेला आहे, पण त्याने आला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला. कमालीची फलंदाजी. या ठिकाणी साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीने केला जाईल. आदरणीय किसनजी कथोरे साहेब, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार, विकासाचे महामेरू, साहेबांना विनंती असेल आपण यावं. मी प्रसादजी परब साहेब आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक दीपकदादा चव्हाण यांना विनंती करेन, आपल्या शुभास्ते आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचंय. चला मनोज कडा, आपण कुठे असाल तर संपर्क करा. साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी होत असताना सन्माननीय आदरणीय किसनजी कथोरे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, विकासाचे महामेरू, आणि या ठिकाणी आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती साहेबांना विनंती करून आपण या स्पर्धेविषयी आपलं मनोगत आणि खेळाडूंना आपल्या भाषेतून, आपल्या वाणीतून इथे मनोगत व्यक्त करायचं आहे.
पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 दरवर्षाप्रमाणे आपण आमचे चव्हाण राऊत परब ही सर्वच मंडळी क्रिकेटच्या मॅचचा जे कार्यक्रम आयोजित करत असतात, या कार्यक्रमासाठी खास करून आज उपस्थित असलेले चव्हाण, परब, अविनाश, शेलार, खास करून देशमुख, प्रणव शेलार, आमचे खंडागले, प्रमोद शेलार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आपण मान्यवर, सर्व खेळाडू, जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे मला सगळ्यात समाधान वाटलं त्या एका गोष्टीचं की ग्राउंड खूप चांगलं केलंय. मी सहज आता प्रणव शेलारशी बोलत होतो की आता 7-12 जवळ संपत आलेत. आपल्याला कुठेतरी एखादी सरकारी जागा शोधल्याशिवाय आपल्या मुलांची व्यवस्था पुढे होणार नाही. आणि त्यामुळं नक्कीच प्रणव शेलारने सांगितलं की सावऱ्याला काहीतरी गुरुचरण आहे, त्या ठिकाणी आपल्याला जर पाहता आलं तर आपण मला वाटतं कायमस्वरूपी एखादं ग्राउंड जर झालं तर अशा तरुणांना खऱ्या अर्थाने कुठेतरी एक चांगली संधी मिळेल. निश्चितपणे अशा खेळांच्या मधूनच एक तुम्हाला सांगतो एक संघपणा तयार होतो. क्रिकेट असतील, कबड्डी असतील, या खेळाडूंमधून चांगल्या प्रकारचे जर तयार झालेले खेळाडू असतील तर भविष्यात सुद्धा त्यांच्या दृष्टीने सुद्धा स्पर्धेमध्ये जायला चांगली संधी मिळते. आणि याच ग्राउंडवर तयार झालेली मुलं ज्या वेळेला चांगल्या पद्धतीने पुढच्या स्पर्धेत जातील त्या टायमाला आपल्या भागाचं एक नाव लौकिक चांगलं होईल. निश्चित तुम्ही सगळीच मुलं दरवर्ष चांगल्या प्रकारच्या स्पर्धा भरवतात. चव्हाणनी आता मला एक खूप चांगले सांगितलं की अशा खेळांच्या मध्ये किंवा क्रिकेटच्या मॅचमध्ये शेवटचं एखादं बक्षीस आपण स्कूटर किंवा बाईक ठेवत असतो. यावेळेला त्यांनी चांगली संकल्पना राबवलेली आहे. 12 खेळाडूंना 12 सायकली देण्याचा एक चांगला 14 खेळाडूंना 14 सायकली त्यांनी खास करून आणल्यात. मी मनापासून या संकल्पनेचं स्वागत करतो. प्रत्येक खेळाडूला वाटेल की मी काहीतरी बक्षीस घेतलंय आणि चांगली संकल्पना केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. निश्चितपणे सूत्रसंचालन करत असताना सांगतात की एक वेगळ्या विकासाच्या दृष्टीने आपला भाग तयार होत चाललाय. खरं म्हणजे हा भाग फार दिवस राहिले नाही. आता आपल्याला शहरीकरणाच्या आपण पूर्ण जवळ गेलेलो आहोत आणि टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती अशी होईल की महापालिकेच्या बाजूला जाण्याची वाटचाल आपण सुरुवात करतोय. बदलापूर एक वेगळ्या प्रकारचं शहर घडतंय आणि त्याला बाजूला असलेली ही सगळीच गावं सगळ्याच बाबतीत विकसित व्हावीत, यासाठी एक वेगळ्या प्रकारचा प्रयोजन आपण नेहमीच करण्याचा प्रयत्न करतोय. MMRDA क्षेत्रामध्ये सगळ्यात चांगलं काम जे आहे आपलं, त्यामध्ये बदलापूरचं मेट्रोच्या बाबतीतलं तेच काम पुढे आपण जामटोळीपर्यंत मेट्रोचा आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून टप्प्याटप्प्याने ती वांगणीपर्यंत जाण्याचा निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकेल. हा रस्ता असेल, याला सुद्धा चांगल्या प्रकारचा आताही मागच्या आताच्या बजेटला सर्वच रस्ता हा आता आपण डोण्यापर्यंत घेतलाय. त्याला 36 कोटी रुपये मंजूर झालेत बजेटला आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यामुळे रस्त्याच्या बाबतीत सुद्धा आपण एकदम चांगल्या प्रकारचे तयार झालेलो आहोत. शेवटी विकास जर करायचा असेल तर रस्त्यांची आणि ही रेल्वेची किंवा मेट्रोची सुविधा ही आपल्या भागामध्ये चांगल्या व्हाव्यात आणि निश्चित त्याला कुठेही आपल्याला अडचण राहत नाही. शेवटी जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास हा आम्हाला कुठेतरी जपला पाहिजे. पण त्याच माध्यमातून अशा तरुणांना घडवण्यासाठी जी अशा काही मंडळांच्या माध्यमातून खेळांचे स्पर्धा होतात, मॅच होतात, त्या ठिकाणी निश्चितपणे कौतुक करायला आनंद वाटतो. मी मनापासून या सर्व संयोजकांचं अभिनंदन करेल. ज्या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतलाय, जय किंवा पराजय त्याही पेक्षा स्पर्धेत भाग घेणं हे सुद्धा एक फार महत्वाचं असतंय आणि त्या बाबतीमध्ये या सर्वच खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. निश्चित प्रकारे विकासाच्या दृष्टीनं धोरणात्मक दृष्टिकोनातून या शहरांची निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे. खरं तर नेतृत्व हे धोरणी असावं. पुढच्या 50 वर्षामध्ये काय बदल होणार आहेत याचा विचार करून अगोदर जो नियोजन करतो तो नेता समाजाला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जात असतो आणि आम्ही भाग्यवान आहोत की आमदार किसनरावजी कथोरे साहेब यांच्यासारखं एक प्रगल्भ दृष्टिकोन असलेलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. आज मंचावरती आपण उपस्थित राहिलात, आम्ही आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. दरम्यान मैदानामध्ये जाऊ आपण, जिथे धावफलकावरती आहेत धावा
47 शेवटचे 6 चेंडू 16 धावा. या दरम्यान सन्माननीय जयजी सारंगा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. जयजी सारंगा साहेब आपणास विनंती, आपण यायचे आपला शुभ सन्मान या ठिकाणी दीपक दादा चव्हाण यांच्या शुभास केला जाईल. या दरम्यान ढोणेगावचे सरपंच आदरणीय दीपकजी कुडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रमोदजी शेलार साहेब वांगणी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण देखील यायचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत केलं जाईल. यथोचित मान सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीनं प्रमोदजी शेलार. प्रमोदजी शेलार यांचा शुभ सन्मान होत असताना त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सचिन शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिनजी शेलार. सचिनजी शेलार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सन्माननीय धीरजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य. मासकडे जाऊ आपण, उर्वरित काही सन्मान आपण मास संपल्यानंतर शेवटचं षटक संपल्यानंतर कव्हर करू. जाऊया मासच्या दिशेने. या एक कॉमेंट्री बॉक्स मधून नरेशजी डोंबे सर यांचा आवाज. थँक्यू महेश सर. आपण जाऊ मैदानामध्ये जिथे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मिताली 11 ला हव्यात 12 धावा. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. इथे बघायचंय आता कोण इथे भरारी मारेल, कोणता संघ इथून पुढे मुसंडी मारेल. 4 चेंडू आणि हव्यात 12 धावा. हा सामना जर करण धुळेने या ठिकाणी विजय प्रस्थापित करून दिला तर संघ मला करून राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल करण धुळेसाठी. जाऊया माझ्या दिशेने. सगळ्या आघाड्यांवरती करण धुळे आज प्रभावी ठरतोय. खर तर मगाशी मला वाटतं मॅडी सर तुम्हीच काहीतरी डिवसलं होतं त्याला करण धुळेला, आणि त्याचा परिणाम खूप चांगला झालेला दिसतोय. मगाच्या मॅच मध्ये त्या घटनेनंतर बघा तुम्ही लागोपाठ बाउंड्री झाल्या करण धुळेकडून, आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करताना देखील त्याने काय कमालीची गोलंदाजी टाकलेली आहे. या षटकामध्ये 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत करण धुळेकडून. 3 चेंडू 12. स्लोवर 1 चेंडू. हो रडार मध्ये चेंडू आणि सीमारेषा पार षटकार. टीका जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग. करू नका, कुणी खेळाडूंना आतमध्ये काही आवाज देऊ नका, डिस्टर्ब करू नका. मैदानावरच्या खेळाडूंना त्यांचा खेळ करू द्यात. मॅच मध्ये जबरदस्त ट्विस्ट तयार झालेला आहे. इथे 2 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे इथे. पाहिजे काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना, रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा या ठिकाणी. सन्मान आपण पाहतोय सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब, माजी बांधकाम सभापती कुळगा बदलापूर नगर परिषद, आणि सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. माजी नगरसेवक तथा युवा नेते सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब यांचं आगमन इथे मंचावरती होत आहे. खरं तर ते देखील हिंदू हृदय सम्राट चषक नावाने एक मोठी स्पर्धा दरवर्षी घेत असतात. वॉट अ बॉल, वॉट अ कॅच. काय खेळ आहे इथे, कधी इथे तर कधी तिथे. जबरदस्त मॅच इथे या मंचावरती. 1 चेंडू 6 धावा या परिस्थितीमध्ये सामना आलेला. हिंदोळ्यांवरती जय पराजयाच्या हिंदोळ्यांवरती सामना हेलकावे खातोय. कोणता संघ अखेर बाजी मारून जाईल याचं उत्तर कोणाकडेही नाहीये.
या अगोदर आपण पाहतोय क्रिकेट किती अस्थिर आहे याचा परिचय देणारी ही मॅच आहे. कधी इकडे सामना तर कधी तिकडे सामना, कधी या पारड्यात तर कधी त्या पारड्यात. काळजाचा ठोका मात्र चुकतो आहे. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी हो रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, पालकमंत्री, प्रीमियर लीग 2022 मध्ये मोठा महासंग्राम. इथे समोर जे खेळाडू आहेत ना, तुम्ही बाजूला आहे, मागे या बरं. बरेचसे खेळाडू एकदम सीमारेषेला चिटकून आहेत. शेवटचा चेंडू, 6 धावांची गरज आहे. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली बघा. सातत्यानं करण धुळे एका बाजूने हल्ला चढवतोय तर दुसऱ्या बाजूने फलंदाज सुद्धा हाराकिरी मानायला तयार नाही, ते हल्ला चढवतायत. प्रेक्षकांना ही मॅच आवडली असेल तर शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करू. क्वार्टर फायनलची मॅच, उपांत्यपूर्व फेरीची मॅच. एक चेंडू 6 धावा ठरवतील बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण जाणार आहे. मिताली 11 की मास्तर 7900. जबरदस्त मॅच, रोमांचक मॅच, रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा. ओ हो, वॉटर बॉल. करण धुळे इज द मॅन. या ठिकाणी हा सामना जिंकला मास्टर 7900 संघानं. जबरदस्त विजय. या ठिकाणी मास्टर 7900